पुढची बातमी, विवाह प्रमाणपत्र सोबत आणलं नाही म्हणून महिला परीक्षार्थींना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला बसू न दिल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे। नागपूरच्या संचेती महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला। पीडित वैशाली सावदे या विवाहित परीक्षार्थीचे शालेय आणि महाविद्यालयीन कागदपत्र आणि हॉल तिकीटही माहेरच्या नावाने आहे। मात्र ओळखपत्र म्हणून त्यांचं आधार आणि पॅन कार्ड ग्राह्य धरायला परीक्षा केंद्र प्रमुखानं नकार दिलाय। शिवाय त्यांच्यासह अनेक परीक्षार्थींना बाहेरचा रस्ता दाखवला। विवाहित महिलांसाठी विवाह प्रमाणपत्र बंधनकारक असल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नाही असा दावा परीक्षार्थींनी केला। आपल्यासोबत वैशाली कोहळे सावदे आहे। आपण त्यांच्याकडनं हा संपूर्ण प्रकार समजून घेऊया। ताई, पहिले मला सांगा की तुमचं वडिलांकडलं नाव काय होतं आणि शालेय डॉक्युमेंट कोणत्या नावाने आहे? माझं वैशाली भोजराजी कोहळे इकडे वडिलांकडचं नाव आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स त्याच नावाने आहे। त्या परीक्षा केंद्राच्या हॉल तिकीटवर काय नाव होतं? हॉल तिकीटवर हेच होतं, जे वडिलांकडचं नाव आहे तेच होतं, वैशाली भोजराजी कोहळे। बरं, तुम्ही ओळखपत्र कोणते घेऊन गेले तिथे? ओळखपत्र पण मी त्याच नावाने घेऊन गेले। कोणते ओळखपत्र होते तुमच्याकडे? वैशाली भोजराजी कोहळेच्या। कोणतं होतं ओळखपत्र? ओळखपत्र पॅन कार्ड होतं, आधार कार्ड होतं आणि पूर्ण डॉक्युमेंट्स पण होते माझ्याजवळ, ओरिजिनल सगळे। बरं, तुमच्या आधार कार्डवर आम्हाला पतीकडलं नाव दिसत आहे, पॅन कार्डवर तुमच्या वडिलाचं पण नाव दिसत। नेमकं काय त्यांनी ते स्वीकारायला नकार दिला? त्यांनी स्वीकारलंच नाही, त्यांना दाखवला मी पण, आम्हाला म्हणे विवाह नोंदणीचंच कार्ड पाहिजे म्हणे ते। त्याचा कुठे उल्लेख होता की हॉल तिकीटवर की तुम्ही? तिकीटवर अजिबात उल्लेख नव्हता, नाहीतर मग आम्ही सर्वांनीच ते घेऊन गेलो असतो ना। तुमच्या परीक्षा केंद्राच्या किती परीक्षार्थी महिला होत्या ज्यांना या समस्येचा सामना करावा लागला? 5-6 महिला होत्या, त्या परत गेल्या। या हॉल तिकीटवर बघा, यांचं जे परीक्षार्थी विद्यार्थी म्हणून यांचं जे नाव आहे ते वडिलांकडं आहे, वैशाली भोजराजी कोहळे हे वडिलांकडचं आहे, कारण की सर्व शालेय कागदपत्रे ह्या मुलींचे वडिलांच्या नावाचीच असतात, त्यामुळे त्याच नावाचं हॉल तिकीट बनलं। यांचं आधार कार्ड जर आपण बघितलं तर ते पतीच्या नावाने, त्यामुळे ती परीक्षा केंद्रावरच्या अधिकाऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही। मात्र महत्त्वाची गोष्ट की यांचं जर तुम्ही पॅन कार्ड बघाल ना, तर पॅन कार्डवर त्यांच्या वडिलाचं नाव आहे आणि पतीचं नाव देखील आहे। आता काय मागणी आहे तुमची? आता माझी महिला आयोगांना हीच विनंती आहे की महिलांसाठी काहीतरी म्हणजे पॅन कार्डही जरुरी असलं तरी चालेल, बसू दिलं पाहिजे। वैशाली सावदे यांचे पती रमेशजी आपल्यासोबत, क्षुल्लक कारणावरून त्या परीक्षा कारणासाठी त्याला परीक्षेला बसू देणं नाही। महिला आयुक्तांना मी हेच विनंती करतो, असे जर प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तीवर अशी कारवाई करायला पाहिजे। कमीत कमी 3-4 महिला रिटर्न वापस गेल्या। एक गोंदियाची महिला लढत घरी गेली, आपल्या घरी गेली। मी त्याचा व्हिडिओ सुद्धा काढायला गेलो ह्या गोष्टीचा, तर त्यानं माझा मोबाईल जप्त करायची धमकी दिली। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।